नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। इथे आता सगळी सुभेदार फॅमिली बसलेली असते आणि तन्वीचे लहानपणीचे सगळे खेळणे काढलेले असतात। तर आता त्यातलं एक खेळणं इकडे कल्पना हातामध्ये घेते आणि म्हणत असते की अर्जुन, तुला आठवतंय ना हे तन्वीला खेळणं किती आवडायचं ते। असं म्हणताच आता सायलीला ते लहानपणीचे क्षण आठवायला लागतात आणि तिला खूपच त्रास व्हायला लागतो। तर आता परत कल्पना म्हणत असते की खरंच खूपच हट्टी होत्या तन्वी, जेव्हा तिला अर्जुनने हे खेळणं दिलं ना तेव्हाच ती रडायची थांबली आणि पुन्हा सायलीला आता तिचा जो लहानपणीचा क्षण होतो तो इथे आठवतो। आता तिला हे सगळं आठवत असतं आणि त्यामुळे तिला आता खूपच त्रास होतो। ती जोर जोरात आता ओरडायला लागते, आई आई असं म्हणून। आता डोक्याला हातच लावते आणि खूप तिला त्रास होत असतो। आता हा तिचा त्रास पाहून सगळ्यांनाच खूप मोठा धक्काच बसतो। प्रतिमा तर एकदम चकित होऊनच तिच्याकडे बघते आणि सायली अगं काय झालं, सायली अगं काय झालं। सगळ्यांनाच आता खूपच टेन्शन आलेलं असतं की या तन्वीच्या गोष्टी पाहून सायलीला का त्रास होत आहे। पण आता लवकरच त्यांच्या समोर सत्य येणार आहे। दुसरीकडे आपण पाहतो की इकडे प्रिया आता अश्विनला म्हणत असते की अश्विन, आपण ना लवकरच आता आपल्या हक्काच्या घरी जाणार आहे। त्यावेळेस अश्विन तिला म्हणत असतो की हो, मी ना 1 BHK पण पाहिलेला आहे, हॉस्पिटलपासून ना 10 मिनिटाच्याच अंतरावरती आहे। असं म्हटल्याबरोबरच प्रियाला आता खूपच राग येतो। ती आता रागानेच अश्विनकडे बघत असते। त्यावेळेस अश्विन म्हणत असतो की खरंच मला पण ना कधी एकदा आपल्या स्वतःच्या घरात जाते ना असं झाले। तर आता प्रिया म्हणते की अरे अश्विन, मी 1 BHK मध्ये जाण्याचं नाही, मी आपल्या स्वतःच्या हक्काच्या घरात जाण्यासाठी बोलते आणि ते म्हणजे अन्नपूर्णा निवास। आता असं म्हटल्याबरोबरच अश्विनला खूप मोठा धक्का बसलेला आहे। येथेच थांबूया। धन्यवाद।